नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील देवपूर दत्त मंदिर परिसरातील सुलेखन व सरस्वती गार्डनचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, आयुक्त नितीन कापडणीस आणि माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी शिवतीर्थ उभारणाऱ्या अभियंत्याच्या माध्यमातून शहरातील सर्व उद्यानांचा विकास करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच धुळे ते पुणे आणि धुळे ते मुंबई रेल्वे सुरू करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धुळे शहराचा लवकरच कायापालट होईल असे आश्वासन दिले. त्या कामगिरीच्या बक्षीस रकमेतनंच हे दोन उद्यान महानगरपालिकेने तयार केलेले आहेत. या दोन उद्यानांची संकल्पना माननीय आमदार महोदय यांनी मांडलेली होती आणि माननीय पालकमंत्री महोदयांचा सुद्धा हट्ट असतो की आपल्या शहरामध्ये कुठलाही विकास काम करताना ते कुठल्या तरी थीमवर आधारित असावं. तोच निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे आणि ह्या दोन उद्यानांमधून आपल्या लक्षात येईल की दोन्ही उद्यानं एका विशिष्ट थीमवर बनलेली आहेत. सरस्वती उद्यान आणि सुलेखन उद्यान ही लेखन आणि अभ्यास या थीमवर बनलेली उद्यानं आहेत. यापुढे सुद्धा महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने जी उद्यानं आपण विकसित करणार असू ती सुद्धा त्या भागातल्या थीमवर आणि त्या भागातल्या वैशिष्ट्यांवर आधारित असतील. त्यासोबत पालकमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की आम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता शहर सौंदर्यीकरण प्रकल्प लोकांच्या सहभागातून सुरू केलेला आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, चांगले नागरिक आणि MIDC मधल्या काही चांगल्या संस्था, वेगवेगळ्या असोसिएशन्स या महापालिकेकडे स्वतःहून ह्या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही मुख्य रस्त्यांच्या दुभाजकांमधली झाडं, रस्त्याच्या किनाऱ्याची झाडं आणि वाहतूक बेटा ही विकसित करतोय आणि अभिमानाने सांगतो की महापालिकेचा एकही रुपया यात गुंतणार नसताना या नागरिकांनी महापालिकेवर विश्वास दाखवून लाखो रुपयाची कामं मंजूर करून घेतलेली आहेत आणि स्वतःच्या पैशातनं ते हे वाहतूक बेट विकसित करणार आहेत. ही वाहतूक बेटं किंवा महानगरपालिका क्षेत्रातलं कुठलंही वृक्षारोपण करताना ते थीम बेस वृक्षारोपण असेल. अस्ताव्यस्तपणा त्याचा दिसणार नाही. कुठेतरी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची झाडं असतील, काही ठिकाणी एकासारख्या कलरची झाडं असतील, काही ठिकाणी मिश्र प्रकारची झाडं असतील, असं थीम बेस प्लांटेशन आणि कुठलंही सौंदर्यीकरण आम्ही करणार आहोत. कारणास्तव 610 महिने झाले, परंतु गार्डन लेट आलो पण आपण थेट आलो. चांगल्या प्रकारचे गार्डन या ठिकाणी आपण तयार केले. गार्डन तयार झाले, परंतु या गार्डनची देखभाल करायचं काम महापालिका करणारच, परंतु इथल्या स्थानिक नागरिकांचंही काम आहे. आपण सकाळी 6 वाजता हे गार्डन उघडणार आहोत आणि 9 वाजता परत गार्डनला कुलूप लावणार आहोत. संध्याकाळी 5 वाजता गार्डन उघडलं जाईल आणि 10 वाजता परत गार्डनला कुलूप लावलं जाईल. परंतु या गार्डन मध्ये धुळे शहरात एक वाईट सवय, कुठली चांगली वस्तू झाली तर त्या ठिकाणी भलतेच लोक येतात, ते पूर्ण उपयोग सर्व काही सुख सुविधा घेतात, परंतु या कॉलनीच्या या गार्डनच्या समोरचा बंगलावाला सुद्धा या गार्डन मध्ये पाय ठेवणार. तर एक गार्डन तुमच्यासाठी या ठिकाणी तयार केलेलं आहे. आपल्या नातवांसाठी, लहान लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुंदर असं गार्डन या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर माझी विनंती असेल या भागातील सर्व नागरिकांना का आपण या गार्डनचा पूर्ण उपयोग घ्यावा. आज मनापासून आनंद होतोय की धुळे शहरामध्ये परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. आमचे शहराचे लोकप्रिय आमदार अनुप भैया अग्रवाल, शहराच्या महापौरताई, शहराचे उपमहापौर आणि आमच्या वार्ड क्रमांक 1 आणि 2 इथले आमचे नगरसेवक, नगरसेविका यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून इथे सुलेखा गार्डन आणि सरस्वती उद्यान या दोघांचं लोकार्पण होतंय. धुळे शहरामध्ये बहुप्रतीक्षित ओपन स्पेसचं डेव्हलपमेंटचं काम बाकी होतं. मुंबईच्या धर्तीवर मुंबईमध्ये जशा प्रकारचं ओपन स्पेस डेव्हलपमेंट झालंय असं आता आमच्या धुळे शहरामध्ये होतंय आणि धुळे शहरामध्ये अत्यंत उत्साह, आनंदाचं वातावरण आहे की ज्या जागेवर बाबळं होते, जिथे खड्डे होते, नाले होते, त्या ठिकाणी भर करून एक सुंदर उद्यान ओपन स्पेस इथे तयार झाली. अगदी 6 महिन्याच्या बालकपासून तर 90 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकपर्यंत सगळ्यांना याचा आनंद घेता येईल आणि म्हणून धुळे शहर बदल रहा है, धुळे शहराची प्रगती होते
माननीय नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्वप्नातला विकसित भारतामधला विकसित धुळे हे आम्ही घडवतोय. स्मार्ट आणि सुंदर धुळे हे होतंय, याचा आनंद मला होतोय आणि म्हणून तमाम धुळेकरांचं मनापासून अभिनंदन करून या उद्यानाचं लोकार्पण करण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.